रितेशला कळतं ती त्याच्याकडे पाहत नाही आहे, याचा अर्थ नक्कीच तिला राग आला आहे. तो हळूच बडबडतो, आपल्या कम्युनिकेशनचं काही सोल्युशन आहे का? तिला ऐकू जातं. ती, कशाबद्दल सोल्युशन हवं आहे तुम्हाला? आता पुढे. रितेश, थोडं बोलायचं होतं. थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? प्रिया, अर्जंट नसेल तर उद्या बोलूयात. रितेश, अर्जंट आहे ना. प्रियाला राग येत असतो, पण ती राग कंट्रोल करते आणि म्हणते, हा बोला. रितेश, काल मी जास्त जोरात ओरडलो तुझ्यावर, तुझी काही चूक नसताना. त्यासाठी. तो पुढे बोलण्याआधी प्रिया त्याला अडवते. प्रिया, सॉरी नका म्हणू, मला काही राग नाही आला तुमचा, किंवा मला वाईटही वाटले नाही. उलट माझीच चुकी होती. काही काम नसताना तुमच्याशी बोलायला आले होते. तुम्ही जे वागलात ते योग्यच वागलात. रितेश, अगं पण. प्रिया. प्रिया, झालं ना तुमचं बोलून, चालेल, मी करू का मग स्टडी? रितेश मानेने हो म्हणतो. त्याला कळून जातं प्रियाला खूपच जास्त वाईट वाटले आहे कालच्या गोष्टीचे. तो विचार करतो आता तिला अभ्यासात काही त्रास देऊ नये. रविवारी बघू बोलून. तो बेडवर आडवा होतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो. प्रिया मन लावून अभ्यास करते. अभ्यास झाल्यावर स्टडी टेबलवरील सर्व साहित्य आवरून ठेवते व गादी टाकून झोपून घेते. तिने मनातून सर्व विचार काढून टाकलेले असतात, म्हणून तिला झोपही लवकर येते. असेच 2 दिवस जातात. प्रिया मोजकच आणि कामापुरताच रितेश बरोबर बोलायची. इतर वेळेस शांत बसून असायची किंवा अभ्यास करत बसायची. शनिवारी रात्री सर्वांची जेवण होतात. प्रिया किचन मध्ये सर्व कामं आवरून रूम मध्ये येते. उद्या रविवार म्हणून प्रिया आज अभ्यासाला सुट्टी देते आणि रूम मध्ये येतात गादी टाकून लागते. रितेश, आज नाही अभ्यास करायचा का तुला? प्रिया मानेनेच नाही म्हणते. रितेश, का? प्रिया, उद्या रविवार आहे म्हणून सुट्टी दिली अभ्यासाला. रितेश, असं होय, छान छान, थोडं बोलायचं होतं, बोलू का? प्रिया मान हलवून हो म्हणते. रितेश, त्या दिवशी मी तुझ्यावर ओरडलो तर ते चुकून झालं. तुझी त्यात काही चूक नव्हती. त्या दिवशी मी विचार करत होतो की माझं माझ्या ध्येयापासून लक्ष विचलित होत आहे का? पार्टी अटेंड करणं, डान्स करणं किंवा संसाराच्या गाड्यात बिझी होणं, या गोष्टी मला माझ्या ध्येयापासून लांब नेतील. आणि आधी माझ्या मनात मोनिका होती, पण सध्या माझ्या मनात कोणीच नाही आहे. तरी मी तुला माझ्या बायकोचा हक्क देत नाही, ते ह्या करताच की मी माझ्या ध्येयापासून लांब नको जायला. प्रिया एवढं सर्व ऐकून फक्त एकटक त्याच्याकडे पाहते. ती विचार करते, यांचं ध्येय काय आहे? विचारू का यांना मी, की नको? मला काय करायचंय त्यांचं ध्येय जाणून? जाऊ दे. तिच्या चेहऱ्यावरील गोंधळ बघून रितेश तिला म्हणतो, तुला काही प्रश्न असतील तर नक्की विचार. मला माहिती आहे तुला त्या दिवसापासून माझा राग आला आहे. मला तुझा तो राग दूर करायचा आहे. प्रिया मान हो मध्ये हलवते आणि त्याला विचारते, तुमचं ध्येय काय आहे? तुमची इच्छा असेल तर सांगा, सांगितलंच पाहिजे असं काही नाही. प्रियाचं फॉर्मॅलिटी बोलणं ऐकून त्याला हसू येतं. तो म्हणतो, माझं आणि मोनिकाचं लग्न एका गोष्टीमुळे झाले नाही, ते म्हणजे पैसा. मोनिकाचे घरचे आमच्यापेक्षा दुपटीने श्रीमंत आहे. मला त्यांच्या इतकं श्रीमंत व्हायचं आहे आणि तिच्या बापाला दाखवून द्यायचं आहे की मी पण त्यांच्या श्रीमंताच्या लेवलचा आहे. प्रिया रितेशचं ध्येय ऐकून इम्प्रेस होते आणि म्हणते, ऑल दी बेस्ट तुम्हाला. तुमचं ध्येय नक्की पूर्ण हो, ही मी देवाकडे प्रार्थना करेल. तिचं असं मोकळं बोलणं ऐकून त्याला जरा हायसं वाटतं. अशा प्रकारे त्यांच्यामधला राग रुसवा बरा होतो. रात्री बराच वेळ ते दोघं गप्पा मारत असतात. रात्री झोपायला त्यांना लेट होतं, म्हणून मग उठायलाही त्यांना लेट होतं. रविवारी सकाळी सर्वांचा नाश्ता होतो तेव्हा हे दोघं उठतात. प्रिया लगेच घाई फ्रेश होऊन किचन मध्ये जाते, तर सासूबाई टोमणा मारतात, आज कॉलेज नाही तर फारच निवांत झोपलीस तू. प्रिया सॉरी म्हणते त्यांना आणि किचन आवरू लागते. रितेश फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसतो. प्रिया त्याला नाश्ता वाढते. प्रिया सर्वांना चहा देते आणि दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागते. तर सासूबाई तिला सांगतात, तुमच्या दोघांपुरताच स्वयंपाक कर, कारण आम्ही गावाकडे कार्यक्रमाला जाणार आहोत व दादा आणि मीरा दादाच्या एका मित्राकडे जाणार आहेत. प्रिया मनातच खुश होते, अरे वा, किती मोठा स्वयंपाकाचा ताण वाचला. प्रियाला आधीपासूनच स्वयंपाक करायचा कंटाळा, पण लग्न झालं तसं तिने कधी कसला कंटाळा केला नाही. आईकडे असताना प्रिया स्वयंपाक बनवायची, पण आई तिला मदत करायची. इथे म्हणजे कोणीच तिला मदत करायची नाही. घरातले जे ते ज्याच्या त्याच्या कामाला निघून जाते. आता घरात फक्त प्रिया आणि रितेश असतो. प्रिया दोघांसाठी स्वयंपाक करते.
स्वयंपाक झाल्यावर दोघंही सोबत बसून जेवण करतात. जेवण झाल्यावर प्रिया किचन आवरून रूम मध्ये येते. रितेश त्याचा लॅपटॉप ओपन करून स्टडी टेबलवर बसलेला असतो. प्रिया पण लगेच तिची कॉलेज बॅग घेऊन अभ्यासाला बसते. दोघं आपापल्या कामात इतके बिझी होतात की वेळ कसा जातो आहे हे त्यांना कळत नाही. 4 वाजून जातात तरी ते आपल्या कामात बिझी असतात. रितेशचा फोन वाजतो. प्रियाला अभ्यास करताना डिस्टर्ब होऊ नये म्हणून तो फोन घेऊन हॉलमध्ये जातो. तिथे बोलतो. त्याचा फोनवर बोलून झाल्यावर तो रूम मध्ये येतो. प्रिया अजूनही अभ्यासात गुंग असते. तो घड्याळात पाहतो तर 4:30 वाजलेले असतात. तो विचार करतो थोडा चहा घ्यावा म्हणून तिला आवाज देतो. प्रिया, झाला का ग अभ्यास? प्रिया, नाही अजून, थोडा बाकी आहे. काही पाहिजे होतं का तुम्हाला? रितेश, हो, चहा हवा आहे, बनवतेस का? प्रिया, हो बनवते ना, त्यात काय एवढं? रितेशला स्माइल देऊन प्रिया किचन मध्ये जाते आणि दोघांसाठी चहा ठेवते. रितेश डायनिंग टेबलवर येऊन बसतो. थोड्या वेळाने प्रिया 2 कप चहा घेऊन येते. 1 कप रितेशला देते आणि 1 कप स्वतः घेते. रितेश, कॉलेज सुरू होऊन 1च आठवडा झाला आहे, मग तू इतका कसला स्टडी करते आहेस? प्रिया, जेवढं शिकवलं आहे तेवढं रोजच्या रोज वाचून टाकते, म्हणजे कसं एक्झामच्या वेळी जसं जड जात नाही. रितेश, अरे वा, छान आहे तुझ्या अभ्यासाची टेक्निक. काश मला पण इंजिनिअरिंगला असताना तुझ्यासारखी अभ्यासात गाईड करणारी एखादी फ्रेंड भेटली असती. अशा पद्धतीने अभ्यास केला असता तर फर्स्ट क्लास मिळाला असता. प्रिया मस्त छानशी स्माइल देते त्याला. रितेश, तुला राग येणार असेल तर एक सांगू? प्रिया, बोला ना. रितेश, तू खूप छान असतेस. रितेशच्या कौतुकाने प्रिया लाजते. दोघांचा चहा पिऊन झालेला असतो म्हणून मग ती कप घेऊन किचन मध्ये निघून जाते. रितेशलाही तिचं असं लाजणं पाहून हसू येतं. प्रिया लगेच रात्रीचा स्वयंपाक करायला लागते. रितेशला बाहेर जायचं असतं म्हणून तो किचन मध्ये येतो. रितेशला किचन मध्ये आलेलं पाहून प्रिया त्याला म्हणते, तुम्हाला काही हवं होतं का? रितेश, नाही, अगं मी बाहेर जाऊन येतो तर ते सांगायला आलो तुला. प्रिया, ओके, किती वाजेपर्यंत येणार? स्वयंपाक बनवते आहे. रितेश, येतो 7 वाजेपर्यंत परत. मग आपण जेवण करू, चालेल ना? प्रिया हो मध्ये मान हलवते. रितेश स्माइल करून बाहेर निघून जातो. प्रिया स्वयंपाक करून फ्रेश होते आणि परत अभ्यासाला बसते. 7 वाजता रितेश येतो. त्याच्याकडे घराची चावी असते म्हणून तो दरवाजा उघडून घरात येतो. फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसतो. प्रिया पण तो आलेला पाहून उठते आणि जेवायला वाढायला घेते. दोघं सोबत जेवण करतात. जेवण करता रितेश तिला सांगतो, उद्या रात्री तो नागपूरला जात आहे 3 दिवसांसाठी. प्रिया मान हलवून हो म्हणते. रितेश, व्यवस्थित कॉलेजला जा, काळजी घे आणि ही चावी घे. तो तिला चावी देतो. प्रिया त्याच्या हातातून चावी घेते आणि जरा निरखून बघते आणि गोंधळलेल्या नजरेने रितेशकडे बघते. रितेश, सांगतो सांगतो, सर्व सांगतो. ही चावी आपल्या घराची आहे. कायम बॅग मध्ये ठेवायची. घरातल्या प्रत्येकाकडे घराची चावी आहे म्हणून तुझ्यासाठी पण बनवून आणली. प्रिया, थँक्यू हा. रितेश, घरी कोणी नसलं तर तुझी फसगत नको व्हायला म्हणून तुला चावी दिली. प्रिया मान हलवून हो म्हणते. दोघांची जेवण होतात. प्रिया किचनावरून रूम मध्ये येते. रितेश मोबाईलवर काहीतरी बघत असतो. प्रिया रूम मध्ये येताच घराची चावी तिच्या कॉलेजच्या बॅग मध्ये ठेवते. जमिनीवर गादी टाकून प्रिया आडवी होते. रितेश तिला झोपलेला पाहून, झोपते आहेस का? प्रिया, हो, उद्या कॉलेज आहे तर लवकर उठावे लागेल. आज खूपच लेट झाले उठायला, मलाच वाईट वाटत होतं. रितेश हो मध्ये मान हलवून तिला गुड नाईट विश करतो. प्रिया पण गुड नाईट विश करते आणि झोपून घेते. रात्री दादा आणि जाऊबाई 12 वाजता येतात. त्यांच्याकडे चावी असते म्हणून ते बेल न वाजवता घरात येतात. सासू सासरे आज गावाला मुक्कामी थांबून उद्या सकाळी गावावरून निघणार असतात. सकाळी प्रिया लवकर उठते. फ्रेश होऊन किचन मध्ये सर्व काम आवरून कॉलेजची तयारी करते. प्रिया कॉलेजची तयारी करत असताना रितेशला जाग येते. तो लगेच तिला म्हणतो, 10 मिनिट थांब, मी फ्रेश होतो आणि तुला कॉलेजला सोडतो. प्रिया हो मध्ये मान हलवते. रितेश फ्रेश होतो आणि डायनिंग टेबलवर येऊन बसतो. प्रिया त्याला नाश्ता वाढते आणि स्वतःचा आणि रितेशचा टिफिन भरायला घेते. ती टिफिन घेऊन बाहेर येते. रितेश नाश्ता करून रेडी असतो. ते दोघं कॉलेजला जाण्यासाठी निघतात. गाडी सुरू करण्याआधी रितेश तिला म्हणतो, धरून बस. माझ्या खांद्याला जरी धरून बसली तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. तू धरून बसली तर मला बाईक जोरात चालवता येईल, नाहीतर हळूहळू चालवा लागते. प्रिया शॉक लागल्यासारखी त्याचं सर्व ऐकून घेते आणि हो मध्ये मान हलवते. प्रिया लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवते.
त्याच्या भारदस्त खांद्याचा स्पर्श होताच तिच्या पोटात गोळा येतो. ती हलकीशी लाजते आणि रितेशलाही तिच्या मऊ मऊ हातांचा स्पर्श होताच मस्त वाटते. प्रिया गाडीवर बसताच रितेश गाडी जोरात कॉलेजच्या दिशेने पळवतो. थोड्या वेळाने ते कॉलेजला पोहोचतात. कॉलेजच्या गेटवर गायत्री उभी असते. प्रिया पटकन बाईकवरून उतरते. प्रिया जरी घाईघाई गाडीवरून उतरली तरी गायत्री प्रियाचा हात रितेशच्या खांद्यावर पाहून घेते. गायत्री, हाय जिजू, कसे आहात? रितेश, मी मजेत, तू कशी आहेस? गायत्री, मी पण मजेत. चला ना जिजू, कॉफी घेऊ या कॅन्टीन मध्ये. गायत्रीचं असं वाक्य ऐकून प्रिया शॉक मध्ये गायत्रीकडे पाहू लागते. रितेश, नको, ऑफिसला उशीर होत आहे. गायत्री, ओके, बाय जिजू. प्रिया पण त्याला बाय करते. रितेश दोघांना बाय करून ऑफिसला निघतो. प्रिया, काय ग, तुला आज काय झालं? आज चक्क तू त्यांना कॉफी प्यायला बोलत होतीस. गायत्री, मग का नको बोलू? माझ्या बेस्ट फ्रेंडचे मिस्टर आहेत ते, आणि असं दिसतंय माझ्या बेस्ट फ्रेंडचं आणि त्यांचं जुळायला लागलंय. प्रिया गायत्रीचं बोलणं ऐकून शॉक होते. प्रिया, तुला कोणी सांगितलं? गायत्री, कोणी कशाला सांगायला हवं, मला दिसतंय तसं. प्रिया, काय दिसतंय? गायत्री, प्रिया, खोटं नको बोलू आता. मी पाहिलं तुला, तू जिजूंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या मागे बसली होतीस. प्रिया डोक्याला हात मारते. गायत्री, काय झालं? प्रिया, अगं वेडे, मी मागच्या कॅरीला धरून बसायचे म्हणून त्यांना गाडी फास्ट चालवता येत नव्हती, म्हणून तेच मला म्हणाले त्यांच्या खांद्याला धरून बस म्हणून. आणि प्रियाने नाही मध्ये मान हलवली. गायत्री, असं होय, पण काही का होईना तुमची सुरुवात तर झाली. हीच तुमच्या प्रेमाची स्पर्शाची सुरुवात असेल. प्रिया गायत्रीच्या पाठीवर एक बुक्क देते आणि म्हणते, गप ग, नको छळू मला. लेक्चर सुरू होईल, जा तू क्लासमध्ये आणि मी पण जाते. दोघीही आपापल्या क्लासमध्ये जातात. प्रिया मन लावून लेक्चर अटेंड करते. 5 वाजता कॉलेज सुटते. प्रिया आणि गायत्री बोलत बोलत कॉलेजच्या गेट जवळ येतात. गायत्री हॉस्टेलला जाते व प्रिया बसची वाट बघत स्टॉपवर उभी राहते. तिला लगेच मागच्या दिवसातले आठवते. तिने कशी बस स्टॉपवर सर्वांसमोर रितेशला मिठी मारली होती आणि रितेश तिला सांगत होता की सर्व बघताय आपल्याकडे. तिला हे सर्व आठवून हसू येतं. इतक्यात बस येते. प्रिया बसमध्ये बसून घरी पोहोचते. प्रिया घरी पोहोचायला नेहमीप्रमाणे 6 वाजतात. रितेश आधीच घरी आलेला असतो. त्याला आज रात्री ट्रेनने नागपूरला जायचे असते, म्हणून तो ऑफिसमधून लवकर घरी येतो. प्रिया घरात येते आणि किचन मध्ये चहा ठेवून फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये येते, तर रितेश रूम मध्ये बॅग भरत असतो. प्रिया त्याला बघून विचारते, झाली का बॅग भरून? रितेश, नाही अजून, चालू आहे बॅग भरण्याचे काम. प्रिया, चहा घेणार का? मी ठेवला आहे. रितेश, हो चालेल ना. प्रिया फ्रेश होते आणि किचन मध्ये जाऊन चहा गाळते. 1 कप चहा सासूबाईंना देते. सासूबाईंना चहा देते तेव्हा ती त्यांना विचारते, कधी आल्या तुम्ही? कसा झाला प्रवास तुमचा? कार्यक्रम कसा झाला गावाकडचा? सासूबाईंनाही चांगलं वाटतं ती अशी विचारपूस करते म्हणून. त्याही तिला सर्व सांगता. उरलेल्या 2 कप चहा ती बेडमध्ये घेऊन येते. रितेशला 1 कप देते आणि दुसरा कप ती घेते. दोघेही चहा घेता. चहा घेऊन झाल्यावर रितेश तिला म्हणतो, मला 9 वाजता निघायचे आहे, तर लवकर जेवण करून घेऊ. प्रिया हो मध्ये मान हलवते आणि किचन मध्ये जाऊन जाऊबाईंना स्वयंपाकाला मदत करते. स्वयंपाक झाल्यावर सासूबाईंना सांगून ती सर्वांना जेवायला वाढते. सर्वांची जेवण होतात. रितेश लगेच बेडरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन बॅग घेऊन बाहेर येतो. प्रिया किचनावरून बाहेर येते. ती पण रितेशच्या मागे मागे पार्किंग मध्ये येते आणि त्याला सांगते, पोहोचल्यावर फोन करा आणि हॅपी जर्नी म्हणते. रितेश तिला मान हलवून हो म्हणतो आणि थँक्यू म्हणतो. रितेश बाईक काढतो आणि तिला बाय करून रेल्वे स्टेशन कडे निघतो. प्रिया त्याला बाय करून घरात येते. किचन मध्ये सर्व कामं झालेली असतात, म्हणून ती बेडरूम मध्ये जाते. ती लगेच स्टडी टेबलवर बसून अभ्यास करते. अभ्यास पूर्ण झाल्यावर ती बेडवरच आडवी होते. सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठून सर्व कामं करून कॉलेजची तयारी करते. ती टिफिन घेण्यासाठी किचन मध्ये जाते तेव्हा सासूबाई डायनिंग टेबलवर बसलेल्या दिसतात. ती त्यांना नाश्ता वाढते आणि कॉलेजला जाते आहे असं त्यांना सांगून निघते. प्रिया बस मध्ये बसते. आज सकाळपासून रितेश दिसला नाही तर तिला जरा चुकल्यासारखे वाटत होते. इतक्यात तिचा फोन वाजतो. ती बघते तर रितेशचा फोन असतो. ती लगेच फोन रिसीव्ह करते. रितेश, हॅलो प्रिया. प्रिया, हो बोला ना. रितेश, मी नागपूरला पोहोचलो, जस्ट रूम मध्ये आलो आता. प्रिया, ओके, प्रवास व्यवस्थित झाला ना तुमचा? आणि झोप झाली का व्यवस्थित? रितेश, हो व्यवस्थित झालं सर्व. तू काल बोलली होती पोहोचल्यावर फोन करा म्हणून. प्रिया,
रितेश, छान वाटलं तू असं बोलली तर. आई सोडून कोणीच एवढी काळजी करायचं नाही ग. प्रिया प्रिया रितेश, बर कॉलेजला निघाली आहेस का? प्रिया, हो, बसमध्येच बसले आहे. रितेश, ओके, व्यवस्थित जा, काळजी घे, येतो मी 2 दिवसांनी. प्रिया, हो, तुम्ही पण काळजी घ्या, नाश्ता करून घ्या. रितेश, हो, करतो नाश्ता, चल बाय. प्रिया, बाय. फोनवर एवढं बोलून पण प्रियाला रितेशची आठवण येत असते. तिकडे रितेश पण तिला मिस करत असतो. त्यांच्यात नवरा बायको सारखे संबंध नसले तरी त्यांना एकमेकांसोबत राहायची सवय झाली होती, म्हणून त्यांना एकमेकांची आठवण येत होती. रितेश डोक्यातील सर्व विचार थोड्या वेळ बाजूला करतो आणि फ्रेश होऊन मीटिंगसाठी तयार होतो. प्रिया कॉलेजला पोहोचते तर गेट जवळ नेहमीप्रमाणे गायत्री उभी असते. प्रियाचा चेहरा नाराज दिसतात गायत्री म्हणते, काय झालं ग तुला? तू इतकी उदास का दिसते आहेस? प्रिया, कोण? मी मी उदास दिसते? नाही ग, तसं काही नाही आहे. गायत्री, कोणी काही बोललं का तुला? जिजूंशी भांडण झालं का? प्रिया, नाही ग, मला कोणीच काही बोललं नाही आहे. तुझ्या जिजूंशी भांडण व्हायला तुझे जिजू घरी हवेत ना? गायत्री, कुठे गेले जिजू? प्रिया, नागपूरला गेलेत. गायत्री, असं होय, म्हणून चेहरा पडला आहे का? जिजूंची आठवण येत आहे ना? प्रिया, एक गप ग, असं काही नाही आहे. चल, लेक्चरचा टाइम झाला, चल बाय. गायत्री, ओके बाय. प्रिया मन लावून सर्व लेक्चर अटेंड करते. कॉलेज सुटल्यावर नेहमीप्रमाणे प्रिया आणि गायत्री बोलत बोलत गेट जवळ येतात. प्रिया बसने घरी येते. घरी आल्यावर नेहमीची सर्व कामं करून जेवण करून ती रूम मध्ये येते. आता रूम मध्ये तिला एकटे एकटं वाटायला लागतं. ती विचार करते, कॉल करू का यांना? पण त्यांनी विचारलं का कॉल केला तर काय सांगायचं? जाऊ दे, नको कॉल करायला. अभ्यास करत बसू, म्हणजे वेळही जाईल आणि झोप आली तर चांगलंच. म्हणून ती स्टडी टेबलवर बुक घेऊन बसते. पण तिचा अभ्यासात मनच लागत नाही. इतक्यात तिचा फोन वाजतो. तिने फोन बेडजवळ चार्जिंगला लावलेला असतो. ती विचार करते, इतक्या रात्री तिला कोणी फोन केला? ती उठते आणि फोन हातात घेते तर रितेशचा कॉल असतो. ती लगेच रिसीव्ह करते. रितेश, हॅलो प्रिया. प्रिया, हो बोला ना. रितेश, काय करते आहेस? प्रिया, अभ्यास. आणि तुम्ही काय करताय? रितेश, जस्ट जेवण झालं आणि मोबाईलच बघत होतो. प्रिया, ओके. रितेश, तुझं झालं का जेवण? प्रिया, हो. तुमची मीटिंग कशी झाली? रितेश, छान, उत्तम. प्रिया, अरे वा. रितेश, काय मग अजून? प्रिया, काही नाही. रितेश, मी जसं कॉल करतो तसं तुला नाही वाटत का कॉल करू? प्रियाला कळत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं. ती काहीच बोलत नाही. ते पाहून रितेश परत म्हणतो, मी काहीतरी विचारलं तुला. प्रिया, रितेश, काय प्रिया, म्हणजे मला ना, खरं सांगू का तुम्हाला, मला काही कळत नाही काय बोलू ते. रितेशला जरा रागच येतो. त्याला वाटतं मला जशी तिची आठवण येते तशी तिला पण माझी येत असेलच ना. मग ही असं मोकळं स्पष्टपणे का सांगत नाही? किंवा का तसं वागत नाही? रितेश, ठीक आहे, ठेव मग फोन. प्रिया, अहो काय झालं? असं का बोलत आहात? राग आला का तुम्हाला माझा? सॉरी. रितेशला अजून जास्त राग येतो. ती काही कारण नसताना सॉरी म्हणते म्हणून. रितेश, सॉरी नको म्हणू. तू मला सॉरी म्हणावं यासाठी मी फोन नाही केला. चल, ठेवतो मी फोन. माझं जरा डोकं दुखत आहे. प्रिया, काय झालं? डोकं का दुखत आहे? मेडिसिन घेता का एखादी? नाहीतर बाम आहे का तुमच्या ट्रॅव्हलिंग पाऊच मध्ये? बाम असेल तर तो लावून घ्या, जरा बरं वाटेल. रितेश मनातल्या मनात म्हणतो, इतकी काळजी करतेस माझी? का करते इतकी काळजी? इतकी काळजीच आहे माझी तर ह्या काळजीचं कारण शब्दात का बोलून दाखवत नाही? रितेश, हो बघतो मी, काही आहे का? चल बाय. प्रिया, बाय. आराम करा, बरं वाटेल. फोन ठेवल्यावर प्रिया विचार करते, आपण का असं वेंदळल्यासारखं वागत आहोत? ते काय विचारता आपल्याला आणि आपण काय बोलतो बावळट सारखं? असं बोलणं ऐकून पुढच्याला राग नाही येणार, मग काय येईल? प्रिया परत अभ्यासाला बसते, पण तिचं मन लागत नाही. मग ती पुस्तक ठेवून देते व बेडवर आडवी होते. पण तिला झोप काही येत नाही. घडी घडी तेच डोक्यात येतं की आज आपल्यामुळे ते चिडले, आपण वेंद्यासारखे वागलो म्हणून. ती खूप वेळ स्वतःला दोष देत होती. असाच विचार करता करता तिला झोप लागते. तिकडे रितेश पण रागात झोपून जातो. सकाळी प्रियाला जाग येते. ती सर्व कामावरून कॉलेजसाठी निघते. बसमध्ये बसताच ती विचार करते, आज आपण कॉल करू यांना.
काल आय थिंक त्याच्यामुळेच रागवले होते. ती लगेच फोन करते. पूर्ण रिंग वाजते पण फोन काही रिसीव्ह होत नाही. ती मनात विचार करते, नक्की त्यांना आपला राग आला आहे. ती परत फोन करते. आता 2 ते 3 रिंग वाजताच फोन रिसीव्ह होतो. प्रिया. हॅलो. रितेश. हा बोल. प्रिया. झोप व्यवस्थित झाली का? डोकं दुखणं बंद झालं का तुमचं? रितेश. हो. तो एकदम तुटकपणे बोलतो. प्रियाला त्याचं असं बोलणं ऐकून वाईट वाटतं. पण ती हिंमत हारत नाही. ती स्वतःहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया. नाश्ता झाला का तुमचा? रितेश. नाही अजून. आता निघतच होतो नाश्ता करायला. प्रिया. ओके. माझ्या फोनमुळे लेट होईल नाश्ता करायला. चालेल, ठेवते मी फोन. रितेशला वाटतं, अरे यार, कधी नव्ह तिने स्वतःहून फोन केला होता आणि आता ह्या नाश्त्यापायी फोन ठेवून दे. काय करू मी आता? रितेश. नाही, तसं काही नाही. अजून वेळ आहे मला नाश्ता करायला. बोल तू. प्रियाला त्याचं बोलणं ऐकून हसू येतं, पण ती मोठ्याने हसत नाही. प्रिया. बरं. आज किती वाजता मीटिंग आहे तुमची? रितेश. 11 वाजता. प्रिया. ओके. मी कॉलेजला निघाले आहे. बसमध्ये बसले आहे. रितेश. ओके. प्रिया. आईंना केला होता का कॉल तुम्ही? रितेश. हो, काल केला होता. काही बोलली का तुला ती? प्रिया. नाही, मी सहजच विचारलं. येताना नागपूरची फेमस मिठाई घेऊन या ना. रितेश. कशासाठी? प्रिया मनातल्या मनात डोक्याला हात मारते. प्रिया. माझ्यासाठी. मला गोड खूप आवडतं. मी असं ऐकलं आहे की नागपूरचे संत्री फेमस आहेत, तर तिथे मिठाईमध्ये ओरिजिनल संत्रीचा फ्लेवर वापरता. रितेश. ओके, घेऊन येतो. प्रिया. चालेल, ठेवते मी फोन. माझं कॉलेज आलं. ओके, बाय. रितेश. बाय. प्रिया मनातल्या मनात, किच्च अकडू आणि रागीट आहेत. मी एवढं स्वतःहून फोन केला तरी कालच्या रागाबाई कसे तुटक बोलले. त्यांना फोनवर बोलायचं पण असतं आणि राग पण ताणून धरायचा असतो. काही खरं नाही. प्रिया बसमधून उतरते आणि गायत्री सोबत कॉलेजमध्ये जाते. तिकडे रितेशला फोन ठेवल्यावर हसू येतं. कसा स्वतःहून फोन केला आता आणि काल म्हणत होती, मला काही कळत नाही काय बोलू. असा विचार करत करत तो नाश्ता करायला जातो. असाच हा दिवस पण निघून जातो. दिवसा काही नाही हो, प्रियाचं कॉलेज आणि फ्रेंड सर्कलमध्ये वेळ निघून जातो आणि रितेशचा कंपनीच्या मीटिंग आणि खाण्यापिण्यात आणि फिरण्यात वेळ निघून जातो. पण रात्र म्हटली की दोघांनाही एकमेकांची आठवण येते. रात्री दोघं एकमेकांना फोन करत नाही, असेच एकमेकांच्या फोनची वाट बघत झोपून जातात. रितेश प्रियाला फोन करेल का? किंवा प्रिया रितेशला फोन करेल का? बघूया यांचं नातं कसं फुलत जातं. कसा वाटला आजचा भाग? आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.